जय हिंद, जय महाराष्ट्र विद्यार्थी मित्रांनो, तुम्हा सर्वांचे आपल्या BSPK स्वराज्य अकॅडमी या यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा मनापासून स्वागत। मागच्या व्हिडिओमध्ये आपण पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा म्हणजेच 5वीचं जे स्कॉलरशिप आहे तर या स्कॉलरशिप मधील बुद्धिमत्ता या विषयाचा एक व्हिडिओ पाहिला आहे। त्यामध्ये आपण सांगितलं होतं की आपण एक जशी 8वी स्कॉलरशिपची सिरीज सुरू केलेली आहे तशीच 5वी स्कॉलरशिपची देखील सिरीज सुरू करत आहोत आणि यामध्ये आपण बुद्धिमत्ता हा विषय घेत आहोत। तर मागच्या व्हिडिओमध्ये मी पूर्व तयारी तुमची करून घेतली होती की पहिल्या टॉपिक मध्ये काय आहे, ठीक आहे। आणि या व्हिडिओमध्ये आता आपण सरळ स्वाध्यायाला सुरुवात करणार आहोत। म्हणजेच जे बुद्धिमत्तेमधील जो पहिला टॉपिक आहे तर त्या टॉपिकचा स्वाध्याय 1.1 यातील सर्व प्रश्न आपण सोडून घेणार आहोत। तर पहा, जास्त वेळ न घालवता आपण स्वाध्यायाला सुरुवात करूया। तर या स्वाध्यायामधील पहिला प्रश्न आहे, पहा अत्यंत सोपा टॉपिक आहे हा, परंतु आपण सर्व सोपा असला तरी सगळे प्रश्न जे स्वाध्यायामध्ये दिलेले आहेत ते आपण सोडूनच घेणार आहोत। बघा, प्रश्न पहिला आहे, स्क्रीनवर पहा प्रश्न आहे, श्रीकृष्ण भक्त मीराबाई त्याच्या प्रेमात आकंठ बुडून गेली या वाक्यामध्ये किती जोडाक्षरे आलेली आहेत। आता पहा, सुरुवातीला आपण वाक्य बघूया। आता पहा, यामध्ये जोडाक्षरे किती आहेत असं विचारले। आपण मागच्या व्हिडिओमध्ये जोडाक्षरे म्हणजे काय हे मी तुम्हाला सांगितलं होतं। आता पहा, आपण सुरुवातीला बघूया जोडाक्षरे किती आहेत यामध्ये आणि ते कसे हे पण मी तुम्हाला सांगेल। यामध्ये पहा, श्री हे एक जोडाक्षर आहे, श्न, त, त्या, चा, प्रे किती झाले, 1 2 3 4 5 6। पहा, एकूण किती जोडाक्षरे आहेत, 6। तुम्ही म्हणाल हे क्रू जोडाक्षर आहे का मॅडम, तर हे क्रू जे आहे तर ते जोडाक्षर नाही। मागच्या व्हिडिओमध्ये आपण हे डिटेल्स याचे पाहिलेलेच आहेत, ठीक आहे। जर कुणाच्या लक्षात आलं नसेल तर मागचा व्हिडिओ परत एकदा बघा। तर इथे क्रू हे जोडाक्षर नाही, ठीक आहे। म्हणजे एकूण जोडाक्षर किती झालेले आहेत, श्री, त, त्या, चा, प्रे। बघा, जोडाक्षरामध्ये काय असतं की जे आपले व्यंजन आहेत ते 2 व्यंजन एका पाठोपाठ येतात त्याला जोडाक्षर म्हणतात, ठीक आहे। चला, पहिला प्रश्न समजला असेल। आता आपण जाऊया दुसऱ्या प्रश्नाकडे। पहा, दुसरा प्रश्न स्क्रीनवर आहे, जननी ही गरज शोधाची आहे या शब्दांपासून एक म्हण तयार करा। या म्हणीतील समक्रमांकाच्या स्थानावर असलेली अक्षरे क्रमाने मांडा। या म्हणणीमध्ये उजवीकडून तिसऱ्या स्थानावर कोणते अक्षर आहे। आता मी या पूर्वीच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की म्हणी देखील तुम्हाला पाठ पाहिजेत आणि क्रम ओळखता आला पाहिजे, ठीक आहे। हे तर खूप सोपं आहे क्रम ओळखणे। चला, सुरुवातीला आपण या प्रश्नामधून जे शब्द दिलेले आहेत त्यामधून म्हण तयार करूया। पहा, म्हण काय तयार होते, तर गरज ही शोधाची जननी आहे। पहा, आता म्हण तर तयार केली, प्रश्न वाचत चला। शब्द दिलेले आहेत त्याची सुरुवातीला म्हण तयार करायला सांगितली आहे, गरज ही शोधाची जननी आहे, म्हण तयार झाली। पुढे पहा, प्रश्नात काय सांगते की या म्हणीतील समक्रमांकाच्या स्थानावर असलेली अक्षरे क्रमाने मांडा। आता सम क्रमांकाचं स्थान कोणतं, ह्याचं काय स्थान आहे, 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 आणि 12। किती शब्द आहेत यामध्ये, 12। मग यामधील सम क्रमांकाच्या स्थानावर असलेली अक्षरे, सम क्रमांकावर कोण आहे, हे 2 4 6 8 10 आणि 12। मग याचे स्थान असलेली अक्षरे मांडून घ्या। र, ही, धा, त्यानंतर 8 नंबरला ज, नी आणि हे मांडले। यानंतर पुढे प्रश्न वाचा, या मांडणीमध्ये उजवीकडून तिसऱ्या स्थानावर कोणते अक्षर आहे। आता बघा, उजवीकडून तिसऱ्या स्थानावर हा उजवा आहे आणि हे डावा आहे, बरोबर। आपल्या हाताचे यांनी त्याचं उजवा आणि डावा आपण ओळखून घ्यायचं, ठीक आहे। आता इकडून उजवी साईड आहे, बरोबर। मग उजवीकडून तिसरं विचारलंय, पहिला, दुसरा, तिसरा, कोण आहे उजवीकडून तिसऱ्या स्थानावर, ज, त्यामुळे उत्तर काय येणार आहे, ज, ठीक आहे। चला, पुढचा प्रश्न बघूया, प्रश्न क्रमांक 3। पहा, तिसरा शब्द,
कैलासवासी, कार्यक्षम, किंबहुना, कुंकू, कौल हे शब्द आकार विल्हेनुसार मांडल्यास क्रमवार चौथा शब्द कोणता असेल? आता पहा, अकार विल्हेनुसार. अकार विल्हे म्हणजे काय हे सुरुवातीला लक्षात घ्या. हा सोपा आहे, फक्त शब्द थोडा अवघड आहे. अकार विल्हे क्रमानुसार. आता यामध्ये जशी आपली 14 कडी आहे तर त्या 14 कडीनुसार हे शब्द लावायचे असतात. त्याला म्हणायचं अकार विल्हेनुसार. म्हणजे सुरुवातीला क, त्यानंतर का वरचा शब्द, की, की, कु, कु, तर ह्या क्रमानुसार शब्द लावणे म्हणजेच अकार विल्हे क्रमानुसार शब्द लावणे असं असतं. पहा आता प्रश्नामध्ये किती शब्द दिलेले आहेत? 1 2 3 4 5 शब्द आहेत. मग याला सुरुवातीला आपण आकार विल्हेनुसार मांडून घेऊया. पहा आता, कैलासवासी, कार्यक्षम, किंबहुना, कुंकू, कौल, तर यामध्ये का पहिल्यांदा येतं बरोबर. म्हणूनच पहिल्यांदा काय येईल? कार्यक्षम. कोणता शब्द येईल? अकार विल्हेनुसार कार्यक्षम. यानंतर दुसरा शब्द कोणता येणार आहे? क, का, की, किंबहुना बरोबर. त्यानंतर पहा की, की, कु, कुंकू, कोणता येणार आहे? कुंकू. त्यानंतर पहा क, का, की, कु, कु, के, कै, काय येणार आहे? तर कैलासवासी. आणि शेवटचा शब्द आहे कौ. पहा कौल. आता आपण आकार विल्हेनुसार मांडणी करून घेतलेली आहे. प्रश्नाकडे चला. प्रश्नामध्ये पहा, चौथा शब्द कोणता असेल? क्रमाने मांडल्यानंतर चौथा शब्द, पहिला शब्द, दुसरा, तिसरा, चौथा. चौथा शब्द कोणता आहे? कैलासवासी. पहा किती सोपा प्रश्न होता. चला पुढचा प्रश्न बघूया. प्रश्न क्रमांक 4. प्रश्न चौथा पहा, तुटक्या फुटक्या मराठीतील उरले सुरले पाणी घटा घटा पिऊन त्याने आपली तहान भूक मिटवली. तर वाक्यामध्ये, या वाक्यात एकाच शब्दाची पुनरावृत्ती होऊन बनलेली किती शब्द आहेत? आता पहा, एकाच शब्दाची पुनरावृत्ती हे महत्वाचं आहे. एकाच शब्दाची पुनरावृत्ती होऊन बनलेले शब्द पहा बरं. तुटक्या फुटक्या, एका शब्दाची पुनरावृत्ती झाली का? नाही. उरले सुरले, उरले उरले असतं तर पुनरावृत्ती झाली असते बरोबर. इथे पहा घटा घटा, एकाच शब्दाची पुनरावृत्ती झाली. घटा घटा म्हणजे असे एकूण किती शब्द आहेत? फक्त एकच शब्द आहे. पुढे पहा प्रश्न क्रमांक 5. आकर्षक सप्तरंगी इंद्रधनुषचे निळसर पाण्यातील विलोभनीय प्रतिबिंब पाहून दुष्यंताचे अस्थिर मन सुखावले. या वाक्यातील विशेषणांची संख्या नामांच्या संख्येपेक्षा कितीने कमी किंवा जास्त आहे? तर पहा, आता या प्रश्नामध्ये नाम आणि काय सांगितले अजून? विशेषण. म्हणजे आपल्याला नाम म्हणजे काय आणि विशेषण म्हणजे काय हे दोन्हीही माहिती असायला हवे. पहा आता वाक्यामधून सुरुवातीला आपण नामे बाजूला घेऊया. तर आता यामध्ये नाम कोणते कोणते आहेत पहा. इंद्रधनुष हे काय आहे? नाम. चला, इंद्रधनुष एक नाम आहे. त्यानंतर पाणी, ठीक आहे, इंद्रधनुष्य. त्यानंतर आहे पाणी. त्यानंतर प्रतिबिंब, पहा प्रतिबिंब हे देखील काय आहे? नाम. दुष्यंत, दुष्यंत हे देखील काय आहे? नाम. आणि मन, पहा किती नाम आहेत या प्रश्नामध्ये बघा. इंद्रधनुष्य, पाणी, प्रतिबिंब, दुष्यंत आणि मन, 5 नाम झाले. चला आता विशेषणे काढूया यामधून. विशेषण आहे आकर्षक. त्यानंतर सप्तरंगी, बघा विशेषणे आकर्षक, सप्तरंगी, निळसर, विशेष माहिती सांगणारे शब्द. विशेषण म्हणजे काय? विशेष माहिती सांगणारे शब्द. त्यानंतर विलोभनीय आणि अस्थिर. पहा विशेषणे किती झाली? 1 2 3 4 5. नाम किती झाली? 5. नामे देखील 5 आहेत, विशेषणे पण 5 आहेत. मग याचं उत्तर काय असायला हवं? कितीने कमी किंवा जास्त आहे? तर कितीनेच कमी किंवा जास्त नाही, तर हे काय आहेत? समान आहेत. पहा संख्या समसमान आहेत. पर्याय क्रमांक 1 हे याचं उत्तर असणार आहे. चला प्रश्न क्रमांक 6 बघूया. अभ्यासिले वेद झाला शास्त्रबोध साधल्या विविध नाना कळा. या ओळीतील नाना हा शब्द कोणता अर्थ दर्शवतो? पहा आता, नाना कळा म्हणजे विविध, वेगवेगळ्या,
ठीक आहे. विविध नाना कळा, तर याचा नानाचा अर्थ काय होतो तर विविध कळा. ठीक आहे. पर्याय क्रमांक 3. प्रश्न क्रमांक 7 बघा. न अ का अर्थ र या अक्षर समूहापासून अर्थपूर्ण शब्द तयार करा. तयार होणाऱ्या शब्दात मध्यभागी असलेल्या अक्षराच्या लगत डावीकडे कोणते अक्षर आहे. आता पहा, सुरुवातीला आपण या शब्दापासून तयार होणारा अर्थपूर्ण शब्द तयार करून घेऊया आणि त्यानंतर जे स्थान आपल्याला सांगितलं आहे ते स्थान बघूया. चला, शब्द कोणते कोणते आहेत. न अ कार्थ र. आता बघा, यामधून आपल्याला अर्थकारण, बघा अर्थकारण हा शब्द सापडतो. अर्थपूर्ण शब्द कोणता तयार होतोय अर्थकारण. चला आता प्रश्नाकडे जाऊया. तयार होणाऱ्या शब्दात मध्यभागी असलेल्या, आता पहा यामध्ये मध्यभागी असलेला शब्द काढा. हे 2 शब्द सोडले, हे 2 शब्द सोडले. मध्यभागी कोण आहे का. ठीक आहे. मग पुढे पहा, मध्यभागी असलेल्या अक्षराच्या लगत डावीकडे. आता पहा, याच्या लगत डावीकडे कोण आहे रथ. लगत डावीकडे म्हटलं की आपल्या हाताच्या साईडनुसार डावीकडचा हात तिकडे आहे तर थ घ्यायचा. उजवीकडचं विचारलं असतं तर र आलं असतं. तर उत्तर काय येणार आहे थ. पर्याय क्रमांक 3. ठीक आहे, समजलं. चला पुढे बघूया. प्रश्न क्रमांक 8. कानामध्ये वारे भरून या न्यारे, फेर धरी फिरे रानोमाळ, मोकाट मोकाट अफाट अफाट, वाटेल ती वाट धावू लागे. वरील ओळीमध्ये र आणि फ ही अक्षरे अनुक्रमे किती वेळा आलेली आहेत. चला, फक्त आपल्याला मोजायचं आहे की किती वेळा आलेली आहेत. म्हणजे पहा, अत्यंत सोपं आहे. पहा, हे शब्द बघा, र आणि फ, आणि ते पण कसे विचारले अनुक्रमे. मग सुरुवातीला र चे शोधूया आपण. ठीक आहे. पहा आता, कानामध्ये वारे 1 र आला, भरून या 2, न्यारे 3, र किती झाले यामध्ये 3. दुसरी ओळ बघा, फेर 1 2 3 4, दुसऱ्या ओळीत किती र आले 4. मोकाट मोकाट अफाट अफाट, वाटेल ती वाट धावू लागे. चला, र किती वेळा आलाय हो 4 आणि 3 7. चला, र किती वेळा आहे 7 वेळा. पुढे बघूया, फ हे अक्षर किती वेळा आहे. आता चला, फ फेर धरून या, ह्यामध्ये बघा 1 2, फ किती झाले 2 3 4. चला, फ किती वेळा आलेला आहे तर फ आलेला आहे 4 वेळा. मग अनुक्रमे विचारले तर पर्याय योग्यच आला पाहिजे. बघा, र सुरुवातीला आहे तर र 7 वेळा आणि फ 4 वेळा. पर्याय क्रमांक 3 हे याचं योग्य उत्तर असणार आहे. पुढे पहा, विशाखापट्टणम या शब्दातील अक्षरांना डावीकडून क्रम दिल्यास कोणत्या अक्षरांचा क्रमांक मूळ संख्या असतील. आता विशाखापट्टणम जे आहे त्यांना उजवीकडून क्रमांक द्यायचा आहे. ठीक आहे. आता उजवीकडून क्रमांक देऊया आपण. चला, उजवीकडून क्रमांक दिला, बोर्डवर सोडून बघूया आपण हे. चला, काय सांगितलंय, उजवीकडून क्रमांक द्यायला सांगितलाय. द्या क्रमांक 1 2 3 4 5 6 आणि 7. आता क्रमांक तर दिला आपण, कोणत्या अक्षरांचे क्रमांक मूळ संख्या असतील. आता पहा, मूळ संख्या या ठिकाणी आपल्याला माहिती असायला हवं. मूळ संख्या म्हणजे काय, अशी संख्या की जिला फक्त 1 आणि तीच संख्या यांनीच भाग जातो, तर त्या आहेत मूळ संख्या. बरोबर. मग मूळ संख्या असणारे कोणते कोणते अक्षर आहेत पहा. 7 ही देखील मूळ संख्या आहे. त्यानंतर 5 ही पण काय आहे मूळ संख्या. त्यानंतर 3 ही पण मूळ संख्या आहे. 2 ही पण मूळ संख्या आहे. पहा, वी खा ट न, तर ह्या मूळ संख्यांच्या जागी असणारे शब्द आहेत. पर्याय क्रमांक 4 हे याचं योग्य उत्तर असेल. 1 नाही येणार, कारण 1 ही मूळ संख्या नाही. ठीक आहे. मूळ संख्या कोणत्या आहेत 2 3 5 आणि 7. तर ह्या स्थानचे जे शब्द आहेत ते मूळ संख्यांच्या स्थानी असणारे शब्द येतात. ठीक आहे. चला, पुढचा प्रश्न बघा. प्रश्न क्रमांक 10.
लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी, जाहले खरेच धन्य ऐकतो मराठी. धर्म पंथ जात एक जाणतो मराठी, एवढ्या जगात माय मानतो मराठी. वरील ओळींमध्ये 3 अक्षरी आणि 2 अक्षरी शब्द अनुक्रमे किती आहेत? पहा, खूप सोपं आहे. 3 अक्षरी आणि 2 अक्षरी. अनुक्रमे म्हटल्यानंतर एक लक्षात ठेवायचं की सुरुवातीला जे म्हटलंय 3 अक्षरी आणि मग म्हटलंय 2 अक्षरी, तर अनुक्रमे असंच आलं पाहिजे, म्हणजे क्रमानेच आलं पाहिजे. अगोदर 2 अक्षरी सांगा, परत 3 अक्षरी सांगेल असं नाही आलं पाहिजे. तर सुरुवातीला काय आलं पाहिजे? 3 अक्षरी आणि मगच आलं पाहिजे 2 अक्षरी. चला, आता सुरुवातीला आपण 3 अक्षरी शोधूया. 3 अक्षरी म्हणजे 3 अक्षर असलेला. चला, लाभले आम्हास बोलतो मराठी, किती झाले? 4. जाहले खरेच ऐकतो मराठी, हे पण किती झाले? 4. यानंतर पहा, जाणतो मराठी, इथे काय झाले? 2. एवढ्या जगात मानतो मराठी, इथे देखील 4 शब्द आहेत. आता पहा, 3 अक्षरी किती शब्द होता तो? 4 आणि 4 8 आणि 4 12 13 14. बघा, 3 अक्षरी एकूण 14 शब्द झाले. चला, आता 2 अक्षरांकडे वळूया. 1 2 3 4 5 6 आणि 7. 2 अक्षरी किती शब्द होतात? 7. म्हणजे अनुक्रमे काय आलं पाहिजे? 14 आणि 7. बघा, 14 आणि 7. पर्याय क्रमांक 3. पहा, किती सोपं होतं. चला, पुढे बघूया. प्रश्न क्रमांक 11. कर्णकर्कश या शब्दात एकूण किती व्यंजने आहेत? आपण पाहिले व्यंजन म्हणजे काय आणि स्वर म्हणजे काय हे पण तुम्हाला माहिती असायला पाहिजे. तर आता आपल्याला सुरुवातीला काय बघायचं आहे की प्रश्नामध्ये विचारलंय व्यंजन, तर व्यंजन बघूया इथे. चला, कर्ण कर्कश या शब्दात एकूण किती व्यंजन आहेत? आता ह्याची आपण फोड करायची. कर्ण कर्कशची काय करणार आहोत? पहिल्यांदा फोड करणार आहोत. आता बघा, ह्याची फोड करायची म्हणजे कसं? सुरुवातीला आपण वाचायचं क र न क र क श श. क र न क र क श श. पहा, कर्ण कर्कश. समजलं कशी फोड केली आपण? कर्ण क र न, याचं काय झालं? व्यंजन. त्यामध्ये एक स्वर जोडून कर्ण झाला, बरोबर? कर्ण. त्यानंतर कर्क क र क, बरोबर? कर्क. श डबल श आहे, श श. पहा, एकूण हे सर्वच काय आहेत? व्यंजन. बघा, किती व्यंजन होतात? 1 2 3 4 5 6 7 8. मग कर्णकर्कशमध्ये किती व्यंजन आहेत? तर 8 व्यंजन आहेत. पहा, येते लक्षात. खूप सोपं आहे. पुढे पहा, प्रश्न दिलेला आहे. पुढीलपैकी कोणत्या पर्यायात वरील वाक्यातील शब्दसमूहाचा अचूक अर्थ आलेला नाही? चला, पाणी पाणी झालं. सुरुवातीला आपण वाक्य वाचून घेऊया. महायुद्धात रशियाने जर्मनीला पाणी पाजलं. पहा, आता महायुद्धात रशियाने जर्मनीला पाणी पाजलं म्हणजे काय झालं? तिथे पराभव झालेला आहे, बरोबर? पाऊस पडू लागल्यावर आमच्या सहलीच्या योजनेवर पाणी पडलं. पहा, पाऊस पडू लागल्यावर सहलीची योजना जी होती त्याच्यावर पाणी पडलं म्हणजे काय हो? तर उत्साहभंग झाला, नियोजन फसलं, बरोबर? त्याला कितीही समजावून सांगितलं तरी शेवटी पालथ्या घड्यावर पाणीच. किती समजावलं तरी पालथ्या घड्यावर पाणी म्हणजे काय झालं? निष्फळ श्रम. म्हणजे कितीही समजून सांगितलं तरी काहीच उपयोग नाही झाला, बरोबर? नळ खुला राहिल्यामुळे घरभर पाणी पाणी झालं. याचा अर्थ काय की घरामध्ये खूप पाणी साचलं, असा त्याचा स्पष्ट अर्थ आहे. चला, आता बघूया. पाणी पाणी झालं, शर्मेने अर्धमेला झाला, हे चुकीचं आहे. पाणी पाणी झालं ह्याचा काय अर्थ होतोय की घरामध्ये सगळीकडे पाणी झालंय. शर्मेने अर्धमेला झाला असा त्याचा अर्थ नाही. ठीक आहे, म्हणजे पर्याय क्रमांक 1 या ठिकाणी चुकीचा आहे. पाणी पडलं म्हणजे उत्साहभंग झाला, बरोबर आहे. पाणी पाजलं म्हणजे पराभव केला, हे देखील बरोबर आहे. पालथ्या घड्यावर पाणी म्हणजे निष्फळ श्रम, हे देखील बरोबर आहे. चला, पुढे बघूया. प्रश्न क्रमांक 13. या व्हिडिओमध्ये आपण फक्त प्रश्न 15 पाहणार आहोत, कारण व्हिडिओ खूप मोठा होईल. पूर्ण 30 प्रश्न पाहायचे म्हटलं तर पुढच्या व्हिडिओमध्ये त्यापुढील 15 प्रश्न नक्की बघूया. ठीक आहे, चला पुढे पहा. प्रश्न क्रमांक 13. केले जातो होते पाहीन राहिला, पळेन वळतो झोपला जिंकली लपेन. वरील शब्दांपैकी भूतकाळ दर्शवणारे 2 अक्षरी आणि 3 अक्षरी शब्द अनुक्रमे किती आहेत? बघा, आता भूतकाळ दर्शवणारे पाहिजे, पहिले 2 अक्षरी पाहिजे आणि मगच 3 अक्षरी पाहिजे. आता 2 अक्षरी भूतकाळ दर्शवणारे शब्द आपण शोधूया. केले. पहा, केले काय आहे? भूतकाळ.
सुरुवातीला 2 अक्षरी शोधतोय बघा. केले हे काय आहे? भूतकाळी शब्द आहे. त्यानंतर जातो आहे का? नाही, हा वर्तमानकाळी आहे. त्यानंतर होते हा देखील भूतकाळी आहे. चला भूतकाळी शब्द आपण गोल करूया. केले होते. पाहिन कसा आहे? हा पाहिल भविष्यकाळी शब्द आहे. राहिला बघा हा भूतकाळी शब्द आहे. पळेल हा भविष्यकाळी आहे. वळतो हा वर्तमानकाळी आहे. झोपला बघा हा भूतकाळी आहे. जिंकली हा देखील काय आहे? भूतकाळी. लपेल हा भविष्यकाळी आहे. चला आता भूतकाळी शब्द तर आपल्याला सापडले. मग यापैकी 2 अक्षरी आणि 3 अक्षरी. 2 अक्षरी किती आहेत? 2 आणि 3 अक्षरी किती आहेत? 3. बघा 2 आणि 3. मग पर्याय क्रमांक 4 हे याचं योग्य उत्तर असणार. ठीक आहे. चला पुढे बघूया. हळूवार, परिमळ, भळभळ, नळकत, सगळ्यांना, पळपुटा, पडवळ वरील शब्दांमध्ये अनुक्रमे 7 वेळा व 4 वेळा आलेली अक्षरे कोणती? तर पहा 7 वेळा आलेली अक्षरे आपण शोधूया. मग आता बघा ह्यामध्ये ळ जास्त वेळा दिसते आपल्याला. मग आपण ळ बघूया किती वेळा आलेला आहे. 1 2 3 4 5 6 7 आणि 8. बघा ळ किती वेळा आलाय? 8 वेळा. तर आपल्याला काय विचारले? फक्त 7 वेळा. त्यामुळे ळ येणार नाही. आता र शोधूया. 1 2 र 2च वेळा आहे. चला आता बघूया आपण प किती वेळा आहे? 1 2 3 4. आता पहा 4 वेळा आलेला कोण आहे? प किती वेळा आलेला आहे? 4 वेळा. मग पर्यायामध्ये बघा आता 7 वेळा आणि 4 वेळा आलेली अक्षरे आणि अनुक्रमे म्हटले म्हणजे 2 नंबरला काय आलं पाहिजे? प. आता पहा पर्यायामध्ये हे येऊ शकतो का? नाही. हा पर्याय येऊ शकतो का? नाही. मग पर्याय हा आणि हा बरोबर असू शकतो. तर आता पहा प सोबत कोण आहे? र आणि ह्या प सोबत कोण आहे? ळ. मग आपण ळ बघूया किती वेळा आलेला आहे. 1 2 3 4 5 6 7 8. आता ळ 8 वेळा आलाय. मग र किती वेळा आलाय? 1 2 पहा र तर 2च वेळा आहे. इथे पहा 7 वेळा आलेला अक्षर ळ असणार आहे. इथे 7 वेळा नसून 8 वेळा असायला पाहिजे होतं, कारण ह्यामध्ये ळ 8 वेळा आहे. ठीक आहे. म्हणून पर्याय क्रमांक 4 हे याचं योग्य उत्तर असणार आहे. चला पुढे बघा. प्रश्न क्रमांक 15 या व्हिडिओतील आपला हा शेवटचा प्रश्न आहे. ओके. चला. आमच्याकडे त्याचं लक्ष गेल्यावर त्याने गाडी थांबवली आणि गाडी बाहेर येऊन तो आमच्या दिशेने आला. या वाक्यातील सर्वाधिक अक्षरे असलेले सर्वनाम आणि सर्वात कमी अक्षरे असलेले सर्वनाम यांच्यामध्ये किती अक्षरांचा फरक आहे? चला आता सुरुवातीला ह्याच्यातले सर्वनाम आपल्याला काढावे लागतील. तर चला वाक्यातील आपण सर्वनामे काढूया. आमच्या हे एक सर्वनाम आहे. त्यानंतर त्याचं, त्याने आणि तो 4 सर्वनाम आहेत. तो, त्याने, त्याचं आणि आमच्या. मग यामधील सर्वात कमी असलेलं अक्षर असलेलं सर्वनाम कोणतं आहे? तो. किती अक्षर आहे त्यात? एकच अक्षर आहे. बरोबर. आणि सगळ्यात जास्त अक्षरे असलेले सर्वनाम कोणतं आहे? आमच्या. आमच्यामध्ये किती अक्षर आहेत? 3. मग सर्वात जास्त असलेलं 3, सगळ्यात कमी असलेलं 1. किती फरक आहे दोघांमध्ये? 2चा फरक. फरक म्हटलं की काय करायचं? जास्त मधून कमी वजा करायचे. 3 मधून 1 गेला 2. काय उत्तर येणार आहे? पर्याय क्रमांक 2. ठीक आहे. चला पुढीलपैकी जे 16 पासून जे 30 पर्यंत जे प्रश्न आहेत म्हणजे पुढचे एकूण 15 प्रश्न नेक्स्ट व्हिडिओमध्ये